श्री स्वामी समर्थ भक्तांनो, आजच्या या विशेष स्वामी संदेशामध्ये स्वामी समर्थ आपल्याला जीवनाचा खरा मार्ग सांगत आहेत. जर तुमच्या आयुष्यात अडचणी, दुःख किंवा ताण असेल तर हा स्वामी समर्थांचा संदेश नक्की ऐका. स्वामींवर श्रद्धा ठेवा, त्यांचा मार्ग स्वीकारा आणि आयुष्याला नवी दिशा द्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, स्वामी भक्तांसाठी चॅनल सबस्क्राईब करा. हा संदेश तुमच्या कुटुंबियापर्यंत शेअर नक्की करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. स्वामी समर्थ म्हणतात, भक्तांनो, मी तुम्हाला जो मार्ग दाखवला आहे, जो मार्ग सांगितला आहे, त्यावर निष्ठेने, श्रद्धेने आणि संयमाने चालत राहा. इतरांचे बोलणे, जगाचा गोंधळ, मनाची चंचलता याकडे लक्ष देऊ नका. कारण जो माझ्या सांगण्यानुसार वागतो त्याचा हात मी कधीही सोडत नाही. आजचा हा संदेश प्रत्येक अशा माणसासाठी आहे जो जीवनात गोंधळलेला आहे, ज्याला वाटते मी बरोबर चाललोय का, माझा निर्णय योग्य आहे का, माझ्या आयुष्यात एवढ्या अडचणी का येत आहेत. स्वामी समर्थ या सर्व प्रश्नांची एकच उत्तर देतात, मी सांगितलेल्या मार्गावर चाल. स्वामींचा मार्ग खूप साधा आहे, पण तो चालण्यासाठी मन खूप मजबूत असावे लागते. कारण हा मार्ग अहंकाराचा नाही, हट्टाचा नाही, स्वतःला मोठं समजण्याचा नाही. हा मार्ग आहे नम्रतेचा, श्रद्धेचा, सेवाभावाचा आणि संयमाचा. स्वामी म्हणतात, भक्तांनो, मी तुम्हाला कधीही चुकीचा मार्ग दाखवणार नाही, पण तुम्ही माझ्या शब्दांवर विश्वास ठेवायला शिका. प्रत्येक वेळी पुरावा मागू नका, कारण विश्वास हा डोळ्यांनी पाहण्याचा विषय नसतो, तो हृदयाने अनुभवायचा विषय असतो. आपल्या आयुष्यात अनेक वेळा असं वाटतं की आपण देवाला मानतो, स्वामीवर श्रद्धा ठेवतो, पण तरीही दुःख का संपत नाही. त्यावर स्वामी म्हणतात, श्रद्धा म्हणजे फक्त मंदिरात येणं नाही, श्रद्धा म्हणजे माझ्या सांगण्यानुसार वागणं. जर स्वामी म्हणतात संयम ठेवा, तर अधीर होऊ नका. जर स्वामी म्हणतात क्षमा करा, तर सुडाच्या विचारात अडकू नका. जर स्वामी म्हणतात सत्याने वागा, तर फसवणुकीचा मार्ग निवडू नका. जर स्वामी म्हणतात कर्म करत राहा, तर आळशाला थारा देऊ नका. स्वामींचा मार्ग हा तात्काळ फळ देणारा नसतो, पण तो कधीही अपयशी ठरत नाही. कारण स्वामी समर्थ योग्य वेळेवर फळ देतात. आपल्याला फक्त वाट पाहण्याची तयारी ठेवावी लागते. स्वामी म्हणतात, भक्तांनो, वेळ माझ्या हातात आहे, तुम्ही घाई करू नका, तुम्ही फक्त माझ्या मार्गावर ठाम राहा. आजच्या जगात लोक म्हणतात, हे करून लगेच यश मिळेल, ते करून लगेच पैसा मिळेल. पण स्वामी म्हणतात, जे लगेच मिळतं ते लगेच निघून जातं, जे संयमानं मिळतं ते आयुष्यभर साथ देतं. स्वामींचा मार्ग म्हणजे कष्टाचा मार्ग, पण त्या कष्टांना अर्थ असतो. त्या कष्टातून मन शुद्ध होतं, विचार पवित्र होतात आणि आत्मा मजबूत होतो. स्वामी समर्थ सांगतात, मी तुम्हाला संकटापासून दूर ठेवणार नाही, पण त्या संकटातून बाहेर काढण्याची ताकद नक्कीच देईन. जेव्हा आयुष्यात अंधार येतो तेव्हा अनेकजण मार्ग बदलतात, पण स्वामी म्हणतात, अंधार आला म्हणून दिवा फेकून देऊ नकोस, त्याच दिव्याने प्रकाश वाढव. स्वामींच्या मार्गावर चालताना परीक्षा येणारच, लोक टोमणे मारतील, तुमचं मन डगमगेल, कधी वाटेल हे सगळं सोडून द्यावं, पण त्या क्षणी स्वामींचे शब्द आठवा. स्वामी समर्थ आपल्या भक्ताला कधीही एकटं सोडत नाहीत, पण ते आपल्याला स्वतःवर उभं राहायला शिकवतात. कारण स्वामींना कमजोर भक्त नको असतो, त्यांना श्रद्धावान, धैर्यवान आणि सजग भक्त हवा असतो. स्वामी म्हणतात, मी तुला आधार देतो, पण चालायचं तुलाच आहे. आज अनेक लोक म्हणतात, स्वामी, माझं नशीबच खराब आहे. स्वामी हसून उत्तर देतात, नशीब बदलायला माझा मार्ग स्वीकार. स्वामींचा मार्ग म्हणजे सकाळी उठून कृतज्ञता व्यक्त करणं, मनात वाईट विचार येऊ न देणं, दुसऱ्यांचं वाईट न करता स्वतःचं चांगलं करणं, गरजूंना मदत करणं आणि प्रत्येक परिस्थितीत स्वामींवर विश्वास ठेवणं. स्वामी म्हणतात, मी जो मार्ग सांगतो तो तुझ्या सुखासाठीच असतो, पण तुला तो पटायला वेळ लागते, कारण मनाला शिस्त लावायला वेळ लागतो. स्वामींचा मार्ग चालताना कधीकधी एकटेपणा जाणवतो, कारण हा मार्ग गर्दीचा नसतो. हा मार्ग निवडक लोकांचा असतो, जे मनाने शुद्ध असतात. स्वामी म्हणतात, सगळे ज्या रस्त्यावर चालतात तोच योग्य असेलच असे नाही. आज जर तुमचं मन दुखावलेलं असेल, आयुष्य कोलमडलं असेल, कुठलाच मार्ग दिसत नसेल, तर स्वामींच्या या वाक्यावर पूर्ण विश्वास ठेवा. मी जो मार्ग सांगितला आहे त्यानुसार वाग.
हळूहळू तुम्हाला बदल जाणवेल, मन शांत होईल, विचार स्पष्ट होतील आणि आयुष्याला एक दिशा मिळेल. शेवटी स्वामी समर्थ एकच सांगतात, भक्तांनो, माझ्या नावाचा जप करा, माझ्या मार्गावर चालत राहा आणि उरलेलं सगळं माझ्यावर सोडा. मी आहे, मी पाहतो आहे आणि योग्य वेळी योग्य ते करतो आहे. श्री स्वामी समर्थ. जर तुम्हाला हा संदेश आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि स्वामी भक्तांसोबत व्हिडिओला शेअर नक्की करा. भेटूया अशाच नवीन स्वामींच्या विचारांसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.